जय शिवराय मित्रांनो, मी भरत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो उंचीवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण की आजचा व्हिडिओ असणार आहे नॉर्मली आपले जे स्नीकर्स असतात त्याची टेक केअर कशी करायची याच्याबद्दल. तर मी तुम्हाला माझे स्नीकर्स दाखवतो. हे बघा, हे माझे स्नीकर्स आहेत व्हाईट कलरचे. आणि व्हाईट कलरच्या स्नीकरसोबत एक गोष्ट नेहमी होते की ते डल होतात. आपण जसं यूज करू तसं माती, डस्ट वगैरे ह्या सर्व गोष्टींमुळे ते काय होतात, डल होतात. आणि तर टास्क काय असतो की यांना क्लीन करणं हा टास्क असतो. तर क्लिनिंगसाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फोम्स वगैरे ह्या गोष्टी अवेलेबल असतात. बट एका घरगुती ट्रिकने आपण यांना कसं क्लीन करणार हे मी तुम्हाला दाखवतो आज. तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट हवं असेल, हे बघा, आपला जो रेग्युलर वापरात असणारा एक साबण कपड्याचा, देन थोडं पाणी, आणि आपल्याला लागणार आहे एक ब्रश, कपड्याचा ब्रश, राईट. तर आफ्टर क्लिनिंग हा कसा दिसतो बघा. हा एक लेफ्ट साईडचं मी क्लीन करून ठेवला आहे आणि हा राईट साईडचा जो अजून मला क्लीन करायचा बाकी आहे. ह्याच्यामुळे तुमचे स्नीकर लगेच एकदम क्लीन होणार आणि तुम्ही ते विअर करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त वेट करायची गरज नाही. ते ना की ते ओले होणार ना काय होणार. आपण फक्त बाहेरून त्यांना क्लीन करून घेणार आहोत. आता हा बघा, हा मी क्लीन करून ठेवला एक. तर याची कंडिशन तुम्ही बघाल किती मस्त क्लीन झाला आहे. तो एकदम व्हाईट निघाला आहे. आणि अजून याला थोडं एफर्ट घेऊन तुम्ही क्लीन केलं तर अजून तो व्हाईट होईल. याच्यामध्ये काय होतं की आपला जो स्नीकर आहे तो ओलाही होत नाही. म्हणजे आतमधला जो कुशन आहे तो ओला होत नाही. आणि आपण फक्त बाहेरूनच त्याला क्लीन करणार आहोत. तर आता मी हा करणार आहे क्लीन. तर याला कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. तर हा बघा, हा दुसरा स्नीकर घेतला आहे मी आणि मी आता याला क्लीन करणार आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, ओके बघा, हा ब्रश, पाणी, देन पहिला ब्रश मी थोडासा पाण्यामध्ये डिप केला, राईट. एक्सेस वॉटर काढून घेतलं थोडंसं. हा इथं आपला जो रेग्युलर कपड्याचा साबण आहे त्याच्यावर थोडंसं रब केलं ब्रश, जेणेकरून हे बघा, हे असं या ब्रशला पुढे लागेल साबण. आणि ते हा स्नीकर आपला या साईडला करतो. हे बघा, तुम्ही जसं त्याच्यावर रब कराल ना तसं फोम तयार होईल ऑटोमॅटिक. आणि तुम्हाला इथे दिसलं ते क्लिनिंग पण होतं. तर किती काय करायचं, रब करायचं त्याच्यावर. हा बघा, फोम ऑटोमॅटिक क्रिएट झाला. हे बघा, आता एवढ्या पोर्शनमध्ये मी क्लीन केलं आहे. देन काय करायचं आपल्याला, तिथं फडक्याने वाईप करून घ्यायचं ते. तर फडका घेतलं मी आता, याने हा एवढ्या एरियाने वाईप करणार आहे. लगेच समोरासमोर डिफरन्स दिसेल की किती फरक पडतो. आणि बघा, याच्यामध्ये वाईप करून घेतल्याच्या नंतर ना स्नीकर एकदम नव्यासारखा चकचकीत झाला. हे बघा, बघा इकडे अजून मला त्याला क्लीन करायचं आहे या पोर्शनला. बट तुम्हाला डिफरन्स समजेल. राईट, ही साईड आपण क्लीन केली, ही साईड बघा, आणि देन ही क्लीन करायची, ही साईड बघा. सो तेच आहे की एकदम लो बजेटमध्ये, म्हणजे पैसे खर्च न करता एकदम चांगली क्लिनिंग आपण आपल्या स्नीकरची करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही एक्सपेन्सिव्ह फोम वगैरे घ्यायची गरज नाही आहे. बट ही ट्रिक फॉलो करतावेळी फक्त जे कॅनवॉसचे असेल, हे असेवाले स्नीकर असतील त्याच्यावर करू शकता तुम्ही. लेदरच्या स्नीकरवर मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो.
त्यासाठी त्यांचे जे किट असतात तेच घ्या. बट या स्निकरला तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.